नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधवांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारने सांगितलेली आहे. बघा, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सरकारने सांगितली. तुम्ही जर का विधवा असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, दिव्यांग बांधव असाल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की बघा, जसं की या योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे. तर मित्रांनो, जानेवारी महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात हा जमा झालेला नाही. आता बघा, आणि भरपूरशा खात्यांना इथं हे क्रेडिट देखील पैसे झालेले आहे. परंतु बघा, काही जणांच्या खात्यात अजूनही पैसे रक्कम हे आलेली नाही. अशा वेळी नेमकं काय करायचं? कोणती पाऊल उचलायची? याविषयी सविस्तर अपडेट हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे, की ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही, त्यांना पैसे कसे मिळणार? काय करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार आहे? हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, की फेब्रुवारी महिन्याचा अपडेटकडे. सध्या अनेक लाभार्थ्यांकडून एकच प्रश्न हे की सतत विचारले जातोय, की फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी आमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार. तर हा प्रश्न खरंच आणि खूपच महत्त्वाचा आहे. एक गोष्ट समजून घेणे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं असणार आहे. तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होण्यासाठी आधीच सरकारकडून त्या योजनेचा निधी मंजूर होणं आवश्यक असतं. निधी मंजूर झाल्यावरच हे पैसे पुढे सरकत असतं आणि तेव्हाच हे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होत असतं. आता बघा, त्यानंतरच लाभार्थ्यांना ह्याचा लाभ मिळत असतो. आणि बघा, ह्या लाभाची प्रक्रिया सुरू होतं. म्हणून फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार हे पूर्णपणे या निधी मंजुरीवरच अवलंबून असतात. आता हे निधी मंजूर करण्याची जबाबदारी आता अर्थमंत्र्यांकडे असते. तुम्हाला माहीतच आहे, की अजितदादा पवार यांचे निधन झालं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठी दुःखाची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. आता बघा, याचाच जर आपण विचार केलं तर अर्थमंत्री पद हे सध्या रिक्त आहे. जोपर्यंत त्या अर्थमंत्र्याच्या पदाखाली हे कोणीतरी आता बसणार नाही, तोपर्यंत अधिकृतपणे हा निर्णय आता दिला जाणार नाही. कारण की बघा, तोपर्यंत लाभार्थ्यांसाठी हा निधी मंजूर होण्याची निधीवर अंतिम सही इथं होत नाही. सध्या भाषेत आपण जर पाहायला गेलं तर बघा, हे सही होत नसल्यामुळे हे पैसे पुढे वितरण करण्याची नियोजन इथं करताच येणार नाही. आता बघा, कायमस्वरूपी जे काही आता पद असणार आहे, त्या पदावरती जे आता नेता किंवा मंत्री बसणार, तेव्हाचे निधी तिथून सरकणार. कारण की बघा, अजितदादा पवार होते, हे तुम्हालाही माहित आहे, की वित्तमंत्री होते. तर त्याच्यामुळे ह्या अर्थमंत्र्याकडे आता बघा असल्यामुळे, ह्या अर्थमंत्र्याचं पद आता खाली असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांचं निधी हे थांबवण्यात आलेलं आहे. बघा, अर्थमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वीकारणार आहेत, असं चर्चा सध्या जोरात इथं सुरू आहेत. तर याच्याच संदर्भातील मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की येणाऱ्या अधिवेशनात जे अर्थसंकल्प सादर होणार आहे, मीच इथं मांडणार आहे. त्या बजेट संदर्भातील संपूर्ण नियोजन माझ्या हातातच असेल आणि त्यानंतर ते सभागृह सादर केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे गरजेपूर्वक ठरणार आहे. कारण की तुम्हाला जर का जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल, तर तुम्हा लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. आणि फेब्रुवारी हप्ता नेमका कधी मिळणार, की दोन्ही हप्ते आपल्याला एकत्र क्रेडिट होणार, याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील असो की इतर योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता बघा, जानेवारी आणि फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी सर्वात आधी अर्थमंत्र्याच्या पदावरती अधिकृत स्वीकारला जाऊ शकतो. ही खूपच महत्त्वाची पद असणार आहे. कारण की बघा, या पद स्वीकारल्यानंतरच त्या संदर्भातील निधीवर इथं मंजुरी होईल. म्हणजे सही झाल्याशिवाय हे निधी तिथून रिलीजच होणार नाही, असं तुम्हाला स्पष्ट भाषेत समजून घ्यायचं आहे. आता बघा, अनेक जण विचारत आहे, की जानेवारी फेब्रुवारी महिन्यासाठी वेगळा शासन निर्णय येणार का, की मागच्या महिन्यासारखंच इथं सरसकट हप्ता दिला जाईल? तर याबाबत जशी अशी इथं अधिकृत अपडेट इथं आली नाही, परंतु वेळेवर सांगितलं जाऊ शकतात. त्यामुळे प्रश्न असा आहे, की आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा येणार का? तर मित्रांनो, इथं तर असं काही होणार नाही. कारण बघा, देशात आणि राज्यात अर्थमंत्रीपद हे खूपच महत्त्वाचं असतं. अनेक विभागांचा विविध इथं घटकांना वेळेवर इथं निधी लागतो आणि जसं की भरपूरसे इथं पेमेंट करावा लागतो. आता पोलीस इथं प्रशासन असो किंवा इतर गव्हर्नमेंट कर्मचारी असो, ते सर्व फंड आणि सर्व पैसे, सर्व पगार तिथूनच रिलीज होत असते. तर हे खूप पद हे महत्त्वाचं ठरत असते. तर लवकरात लवकर या पदाचं नियोजन आता सरकार लावणार आहे. कारण की बघा, तुमचे देखील पैसे थांबलेले आहे. कारण की बघा, या पदाशिवाय तुमचा फंड रिलीज होणार नाही, हे तुम्हाला निश्चितपणे समजून घ्यायचं आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी जर का तुम्ही असाल, विधवा महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, दिव्यांग बांधव असाल, वृद्धप योजनेचे लाभार्थी असाल किंवा निराधार योजनेचे कुठले जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचाच ठरणार आहे. कारण की बघा,
याचं सर्वांचं इथं लक्ष लागलं होतं, की जानेवारीचा हप्ता आम्हाला नाही भरपूरशा लाभार्थ्यांना मिळाला. मग आम्हाला कधी मिळणार, कधी मिळणार? या प्रत्यक्षामध्ये भरपूरशे लाभार्थी चिंतेमध्ये इथं राहू लागलेले आहे. परंतु चिंता करण्याची आवश्यकता पडू देऊ नका. कारण की बघा, ज्या लाभार्थ्यांना आता पैसे मिळाले नव्हते, त्या लाभार्थ्यांना जानेवारी हप्ता आणि जे काय ते फेब्रुवारी हप्ता हे एकत्र मिळण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. बाकी ₹2,500 प्रतिमाह तुम्हाला मिळणार आहे. टेन्शन, चिंता करू नका. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.